ज्यांना खायला आवडते त्यांच्यासाठी आणि ज्यांना बनवून खायला घालायला आवडते त्यांच्यासाठी, सर्वांसाठीच आपल्या सर्वांच्या आवडीचा चॅनल जयाज किचन. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनचं चिन्ह दाबायला विसरू नका. धन्यवाद. कांदा पराठ्यासाठी लागणारं साहित्य: चिली फ्लेक्स, लाल मसाला, जिरे पावडर, पीठ, मळण्यासाठी लागणारं पाणी, चाट मसाला, धने पावडर, हळद, कांदा लसूण मसाला, मीठ, कोथिंबीर, कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट. कणिक मळण्यासाठी मी इथे घेतलेला आहे बाउलमध्ये आपल्याला सर्वप्रथम घ्यायचे आहे कांदा, कोथिंबीर बारीक चिरलेली, लसूण अद्रकची पेस्ट अर्धा चमचा. कांदे मी इथे मीडियम आकाराचे 2 घेतलेले आहेत, 2 व्यक्तींपुरते. कांदा लसूण मसाला हळद चिमूटभर, मीठ तुमच्या चवीनुसार, चाट मसाला 1 छोटा चमचा, लाल तिखट तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जितकं तिखट लागतं तितकं, मी 2 चमचे घेतले आहेत. चिली फ्लेक्स 1 चमचा, धने पावडर 2 चमचे, जिरं 1 चमचा. एवढे सर्व जिन्नस टाकून आपल्याला एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे, कारण कांद्याला पाणी सुटतं, मग त्यानुसार आपल्याला पाणी ॲड करायला. सर्व जिन्नस मी एकत्र केलेले आहेत. आता कांद्याला थोडं थोडं पाणी सुटायला लागलं आहे. 1-2च मिनिटात आपण पीठ मळायला घेणार. आता आपण गव्हाचे पीठ घेऊन पीठ मळणार आहोत. प्रथम पाणी नाही टाकलं, कांद्याला किती पाणी सुटले त्याप्रमाणे पीठ तेवढं ऑब्झर्व करेल. तर बघू शकतात कांद्याने माझं बऱ्यापैकी पीठ अर्ध मळलेलं आहे. आता आपण पुन्हा थोडंसं पीठ घालून व्यवस्थित कणिक मळून घ्यायची आहे. कणिक खूप घट्ट किंवा खूप पातळ अशी नाही, मीडियम अशी मळून घ्यायची. अशा पद्धतीने मी गोळा बनवून घेतलेला आहे पिठाचा. 5 मिनिटं झाले आहेत आता आपलं कणिक मळून. आता आपण याचे गोळे करणार आहोत. अशा पद्धतीने मी घडीची पोळी करतात असं केलेलं आहे. सेम आपल्याला सर्व पिठाचे गोळे आता आपल्याला असेच करून घ्यायचे आहेत. आता आपण पराठा लाटून घ्यायचा आहे. इथे पराठा माझा लाटून आहे. तवा गरम झाला आपला की त्याच्यावरती थोडंसं तेल सोडायचं. लाटून घेतलेला
पराठा आपण तव्यावरती घेणार आहोत. अशा पद्धतीने आपला पराठा तयार आहे. अशा पद्धतीने आपला कांदा पराठा तयार आहे.